आपण पाहत आहात आवाज 24 न्यूज, बुलंद आवाज जनतेचा। बदलापूर येथील शाळेतील 3.5 वर्षाच्या 2 मुलींवर तसेच पुणे येथील शालेय विद्यार्थिनीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराचा निषेध। बदलापूर येथील 3.5 वर्षाच्या 2 मुलींवर शाळेतीलच नराधमाने अतिशय क्रूरपणे लैंगिक अत्याचार केला। तसेच या नराधमाच्या विरोधात पीडित पालकांनी गुन्हा नोंदवण्यास गेले असता पोलीस प्रशासनाकडून 12 तास कोणतीही कारवाई न झाल्यामुळे त्याचबरोबर कोणताही गुन्हा नोंदवण्यात आला नाही। तसेच पुणे येथील शाळेतील मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला आहे। अशा प्रकारच्या घटना या संतापजनक आहेत। असा अपराध करणाऱ्या नराधमांना त्वरित फाशीची शिक्षा देण्यात यावी असा कायदा केला जावा। पुरोगामी व सुसंस्कृत महाराष्ट्रात मुली आणि महिला सुरक्षित राहिलेल्या नाहीत। अशा नराधमांना कायद्याचा धाक राहिलेला नाही। तसेच पोलीस प्रशासनावर सरकारची वचक राहिलेली नाही। अशा निष्क्रिय सरकार महिलांच्या व मुलींच्या बाबतीत हे गृह खाते असंवेदनशील आहे। त्यामुळे अशा निष्क्रिय गृहमंत्री यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा। नको पाहिजे आम्हाला तुमचे 1500 रुपये, आम्हाला आमची बहीण मुलगी सुरक्षित पाहिजे। एका रात्रीत नोटाबंदी होऊ शकते, एका रात्रीत सत्तापालट होऊ शकते, तर एका रात्रीत बलात्कार आरोपीस फाशीची शिक्षा का होऊ शकत नाही? अशा बेजबाबदार सरकारचा जाहीर निषेध। सांगली शहर जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट पक्षाच्या वतीने तसेच आरोपीस त्वरित फाशीची शिक्षा व्हावी व या गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी जिल्हाधिकारी सौ सांगली यांना निवेदन देऊन निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। यावेळी महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर जिल्हाध्यक्ष सौ संगीता अभिजित हारगे, प्रदेश सरचिटणीस ज्योतिताई आदाटे, सांगली शहराध्यक्ष वैशालीताई धुमाळ, मिरज शहराध्यक्ष शारदाताई माळी, कुपवाड कार्याध्यक्ष संगीताताई जाधव, मिरज कार्याध्यक्ष रईसा चिंचणीकर, जिल्हा उपाध्यक्ष मंजुश्री कुंभार, शीतल सोनवणे, विद्याताई कांबळे, प्रियंकाताई तुपलोंढे, अश्विनीताई कोळी, छायाताई जाधव, अनिताताई पागम, झेबा शेख, स्नेहल चंदन शिवे, दीपाली हरगे, रुपाली हरगे यांच्यासह महिला व सर्व सेलचे पदाधिकारी उपस्थित होते। आवाज 24 साठी वृत्त निवेदिका माधुरी मेस्त्री। अशा स्पष्ट बेधडक बातम्यांसाठी आमच्या आवाज 24 न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।